नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई कंटेंट व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. श्री त्रिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी संचलित श्री त्रिलोक जैन विद्यालयाच्या या ई कंटेंट व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओत आपण पद्य क्रमांक 6 या रंग माझा वेगळा या कवितेचा अभ्यास पाहण्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कवी परिचय, कविता परिचय, कवितेचा उद्देश आपण याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो, कविवर्य सुरेश भटांच्या या गझल प्रकारातनं आपल्याला जो आशय त्या ठिकाणी पाहायचा आहे, त्याच्यामध्ये कवीने काव्यनिर्मितीच्या बाबतीत आणि त्यांच्या जीवनानुभवाच्या बाबतीमध्ये जो एक अनुभव व्यक्त केलेला आहे, तो त्या ठिकाणी प्राधान्याने या गेय कवितेतून आपल्याला पाहावयास मिळतो. आणि प्रस्तुतच्या आशयामधनं कवी हा जीवनानुभव व्यक्त करत असताना विशेषतः कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण मागच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेतलेली आहे. त्याच्याबद्दलचा विषय आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. प्रत्यक्ष कवितेचा आशय पाहत असताना आपण की कवी म्हणतायत, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. या सभोवतालच्या जीवनानुभवाबद्दल किंवा समाजातल्या या सगळ्या अनुभवांचं वर्णन करत असताना कवीने अशा पद्धतीचं हे अनुप्रासात्मक असं, यमक छंदात्मक असं या शब्दप्रतिमेतनं जे वर्णन केलेलं आहे, त्याच्यातनं आपल्याला त्या ठिकाणी जो अर्थ व्यक्त होताना पाहायला मिळतो की कवी म्हणतात की अशा या जीवनाचे अनेक रंग कवीने अनुभवलेले आहे. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, म्हणजे जगरहाटीचा जो अनुभव कवीला आलेला आहे, त्याच्याबद्दलचा हा अनुभव कवीने या शब्दातनं मांडलेला आहे. कारण अशा प्रसंगाला सामोरं जात असताना कवीने गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, म्हणजे असे अनेक अनुभव कवीला जीवनामध्ये आलेले आहेत की सुखकारक असतील, दुःखकारक असतील, त्याच्यातनं अतिशय सोयीस्कररित्या कवीने स्वतःला मुक्त करून घेतलेला आहे. म्हणजे पाय मोकळं करून घेणं म्हणजे कवीला अशा अनेक भावनिक आव्हानं, अनेक संकटं, अनेक असे प्रसंग कवीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी संकट आणणारे होते, परंतु त्या संकटातनं कवीने अतिशय कुशलरित्या स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. कवी भावूक झालेले असले तरी त्याच्यामध्ये जास्त वेळ न गुंतता कवी त्याच्यातनं बाजूला होत आहेत आणि अशा पद्धतीने त्यांच्या जीवनाच्या वाटेवरनं ते पुढे जात राहत आहेत. आणि याचाच अनुभव कवीने या पहिल्या 2 चरणातनं मांडलेला आहे की रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर अतिशय कुशलतेनं कवी त्या सर्व अनुभवातनं बाजूला जात आहेत. अशा संकटातनं, दुःखातनं कवी स्वतःची सुटका करून घेत आहेत. नव्हे, त्याच्याही पुढचा अनुभव व्यक्त करताना कवी म्हणतायत, कोण जाणे कोठूनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्या इजळा. तर अशा प्रकारचं जीवनातलं दुःख सुख अनुभवत असताना कवीच्या वाट्याला दुःखच जास्त आलं आहे, परंतु त्या दुःखातनं मुक्ती मिळवत असताना कवी त्या ठिकाणी अशी एक अनुभूती व्यक्त करतायत, कोण जाणे कोठूनी ह्या सावल्या आल्या पुढे. तर अशा प्रकारचं दुःख, अतिव दुःख कवीच्या वाट्याला आलेलं आहे. त्याचं कारणही कवीला कधी कधी उलगडलेलं नाही. म्हणजे का, कोण जाणे, अशा पद्धतीचं हे आव्हानं, प्रश्न, समस्या कवीच्या जीवनामध्ये पुढे आलेले होत्या. प्रत्येक पावलोपावली कवीला त्याचा साक्षात्कार झालेला आहे आणि कवी त्याला सामोरं जाताना अशा पद्धतीचा हे एक अनुभव या शब्दातनं मांडतायत की कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्या पुढे. म्हणजे एवढं अतिव दुःख कवीच्या जीवनामध्ये वाट्याला आलेलं आहे की त्या दुःखाचा परिचय करून देत असताना कवी सावल्या असा शब्द प्रयोग करतो आहे. आणि म्हणून त्याचं कारणही कवीला उलगडलेलं नाही, किंवा ज्या वेळेला ते कारण उलगडलं त्यावेळेस कवीला तशा पद्धतीचा अनुभव येत असताना कवी त्याचा खऱ्या अर्थाने अर्थही लावू शकलेला नाही. आणि म्हणून कवी म्हणतात, मी असा की लागती या सावल्यांची इजळा. परंतु कवीला स्वतःच्या जीवनातलं असं सुख दुःख एवढं त्याच्या वाट्याला आलं आहे किंवा तो अनुभव व्यक्त करत असताना की कवी त्याच्याशी एकरूप होत गेलं की मी असा की,
की कवीचा असा आगळा वेगळापणा, की कवीचा त्याच्या बाबतीतला अनुभव व्यक्त करत असताना की या सावल्यांच्याही जळा, म्हणजे दुःखरूपी सावलीच कवीला आता एक कुठेतरी प्रिय वाटू लागली. आणि त्या सावलीच्या झळा, म्हणजे जसं उन्हाळ्यातल्या त्या उन्हाचे चटके, त्याच्या झळा आपण जशा अनुभवत असतो, त्याची जी दाहकता असते, त्याचा जो अनुभव असतो, तो कदाचित कवीला या जीवनातल्या दुःखरूपी या सावलीची झळा अशा शब्दामध्ये त्याची ओळख कवीने करत. म्हणजे अशी ही आगळी वेगळी शब्द प्रतिमा कवीने वापरून जीवनातलं दुःख या ठिकाणी आपल्याला त्याचा परिचय करून दिलेला आहे. एवढंच नाही तर त्याची एक सवय कवीच्या जीवनामध्ये अशी एक लागून राहिली की कवी म्हणताय, राहती तुझ्या सवे हे आसवे गीतापरी. कवीचा जीवनानुभव व्यक्त करत असताना कवीला पदोपदी असे जे काही चित्रविचित्र अनुभव किंवा ते आव्हानं, ते दुःख कवीच्या वाट्याला अनुभवायला आलेलं आहे. आणि मग त्याची एक एकरूपता कवीच्या त्या ठिकाणी जीवनामध्ये त्याने अनुभवलेली आहे. आणि म्हणून कवी म्हणतायत, तो अनुभव व्यक्त करताना सांगतायत की राहती तुझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझाला. आणि अशा या दुःखाबद्दल वर्णन करत असताना कवीच्या जीवनामध्ये कवीला असा काही त्याचा एक लळा लागून गेलेला आहे की कुठेतरी हे करता करता हे अनुभवतं कवीला कुठेतरी जीवनामध्ये जे दुःख वाट्याला आलेलं आहे की ते एवढं एकरूप वाटलेलं आहे, त्याच्याशीच कवीला नावेला जाणे एकरूप व्हावं लागलेलं आहे. आणि म्हणून असं करता करता कवीची प्रतिभा उत्स्फूर्तपणाने फुललेली आहे. म्हणजे कधीकधी आपण पाहतो की काव्य निर्मितीचा जो अनुभव आहे तो प्रत्येक कवीचा आगळा वेगळा असतो. म्हणजे त्याच्या पाठीमागची कारणं वेगवेगळी असतात, परंतु कवीचं हे आगळं वेगळं कारण कवीने सांगितलेलं आहे की कवीची प्रतिभा फुलवणारं दुःख कवीच्या वाट्याला आलेलं आहे. त्याची तीव्रता, त्याच्या झळा कवीला एवढे काही वेगळा अनुभव देऊन गेलेला आहे की त्याच्यामुळे कवीच्या प्रतिभेला कुठेतरी त्या ठिकाणी प्रेरणा मिळालेली आहे. आणि मग कवी म्हणतायत की राहती तुझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. म्हणजे अशा प्रकारच्या दुःखाशी एकरूप होता होता कवीला काव्यनिर्मिती सुचायला लागलेली आहे. म्हणजे काव्यनिर्मितीचं हे वेळ कवीला त्याच्यामुळेच कदाचित या वाट्याला आलेल्या दुःखामुळे त्या ठिकाणी जोपासता आलेला आहे. आणि म्हणून अशा या काव्याच्या निर्मितीचा अनुभव व्यक्त करत असताना की जे दुःख कवीला आसवे ढाळायला लावणारं दुःख कवीला काव्यनिर्मितीसाठी सुद्धा प्रेरक ठरलेलं आहे. आणि मग कवी म्हणतात, राहती तुझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. म्हणजे कवी त्याला सुख म्हणावं की दुःख म्हणावं असा प्रश्न कवीच्या जीवनामध्ये ते अनुभव वाट्याला आल्यानंतर कवीची ही अशी कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे. आणि म्हणून कवी अशा दुःखालाच सुख मानून, एक चांगला अनुभव मानून किंवा हे काव्यनिर्मितीचं वेळ समजून कवी त्याचा लळा कुठेतरी मनाला लावून घेतो आहे. आणि त्याच्यातनं कुठेतरी जीवनाच्या वाट्यावरनं पुढे जात असताना कवीला त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अनुभवायला मिळालेल्या आहेत. आणि म्हणून कवी पुढे म्हणतायत की कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. आणि अशा प्रकारचा कवीच्या जीवनातल्या या सुखदुःखाचा अनुभव मांडत असताना कवीला एवढा त्याचा लळा लागून गेलेला आहे की कवी त्याच्याशीच एकरूप झालेला आहे. आणि असं चालता चालता, जगता जगता, अनुभवता सुखदुःख त्याला सामोरं जाता जाता कवी म्हणतायत की कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. म्हणजे कवीची जीवनवाट, कवीचं जगणं हे कधी आनंदी झालं आहे किंवा कवीने अनुभवलेलं दुःख कवीला कधी त्या ठिकाणी कमी झालं आहे याचासुद्धा मेळ लागलेला नाही. आणि कवीचं हे जगणं एवढं सुकर होत गेलं आहे की त्याचा ठाणपत्तासुद्धा कवीला अशा प्रकारच्या दुःखाच्या जाणीवेतनं, त्या झळेतनं त्या ठिकाणी लवकर उलगडलेलं नाही. आणि मग कवी म्हणतायत, तो अनुभव मांडताना कवी सांगतायत की कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. म्हणजे जीवनाच्या वाटेवरनं चालत असताना अशा प्रकारची झळा, अशा प्रकारचं एक दुःखद अनुभव कवीला त्या दुःखाचा आलेला आहे. आणि ते दुःखच कवीला सुखमय वाटू लागलेलं आहे. आणि त्या सुखाची कल्पना कवी त्या ठिकाणी करत असताना म्हणतायत की या जीवनाच्या वाटेवरनं चालताना हे दुःखच कवीला एवढं एकरूप झालं आहे, एवढं एकरूप वाटलं आहे की ते सुख मानून कवी पुढे जगायला लागलेले आहे. असा एक अनोखा चमत्कार कवी स्वतःच्या जीवनानुभवाबद्दल वर्णन करत असताना त्या ठिकाणी मांडतायत. आणि म्हणून कवी म्हणतायत की कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. म्हणजे अशा पद्धतीने कवीच्या जगण्याची ही रीत, अनुभूती मांडत असताना, गझल प्रकारातनं मांडत असताना किंवा त्याच्यामध्ये दुःख भावना हे गझलेचं वैशिष्ट्य असतं, किंवा गझल म्हटल्यानंतर गेयता हे तिचं वैशिष्ट्य आपल्याला रचनात्मक माहीत आहे, किंवा या प्रस्तुतच्या गझलेकडे पाहत असताना अनुप्रासात्मक
यमक छंदात्मक अशी रचना करत असताना कवीने जे समर्पक शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत त्याचाही आपल्याला या ठिकाणी साक्षात्कार घडतो आहे. आणि म्हणून कवीचं हे अशा दुःखातनं पुढे जाता जाता जे जगणं सुकर होत गेलेलं आहे हळूहळू, तोपर्यंत कवीचं बरंचसं जीवन जगून झालेलं असतं. आणि म्हणून कवी म्हणतायत, कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. म्हणजे अशा पद्धतीने कवीचं हे सुखकारक अनुभव कवीला एवढे दुर्मिळ होते की ते सुखकारक अनुभव, कारण दुःखच कवीच्या वाट्याला एवढं आलेलं होतं की त्या दुःखाचंच कुठेतरी कवीला त्या ठिकाणी प्रमाण मानून जीवन जगावं लागलेलं आहे. आणि म्हणून अशी एक दुःखाची एक अनुभूती कवीच्या वाट्याला आलेली आहे आणि त्याची एक सवय कवीला झालेली होती. आणि सुख कोणत्या टप्प्यावर आलं आहे, कधी आलं आहे, कदाचित कवीला काव्यनिर्मिती सुचली, हाही सुद्धा कवीचा एक सुखद अनुभव आहे. आणि कदाचित ह्या गीतनिर्मितीमुळे, काव्यनिर्मितीमुळेच कवीचं जगणं आनंदी होत गेलं आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून तिथपर्यंतचे अनुभव मात्र कवीचे खूप विदारक आहेत, खूप चित्रविचित्र आहेत. आणि म्हणून हे कवीला कधी वाट्याला सुख आलं आहे, कोणत्या टप्प्यावर आलं आहे, हे सुद्धा कवीला नीटचा अर्थ त्याचा समजलेला नाही. आणि म्हणून असा हा जीवनाचा चमत्कारिक अनुभव व्यक्त करताना कवी म्हणतायत, कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. तर अशा या आयुष्याने कवीचा एवढा विश्वासघात केला की केसाने गळा कापणे, म्हणजे अशा पद्धतीचा एक घात कवीचा त्या ठिकाणी जीवनाने केलेला आहे, या जीवनातल्या दुःखाने केलेला आहे की त्याच्यामुळे कधी जीवनाला त्या ठिकाणी सुखप्राप्ती झाली किंवा कवीच्या वाट्याला आनंदाचे क्षण आले. कारण सुखाच्या आणि दुःखाचे क्षण हे जीवनामध्ये फार मामूली असतात. तर अशा क्षणांची कवीला कुठेतरी त्या ठिकाणी त्या दुःखामुळे विसर पडलेला आहे. कारण कवीच्या जीवनामध्ये दुःखाचे क्षण जास्त होते आणि सुखाचे क्षण फार कमी होते. आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर कवीला ते सुख भेटलं आहे की ज्या वेळेला कवीची मानसिकता आता त्या सुखाला सामोरं जाण्याची आता राहिलेली नसते. आणि म्हणून असा एक प्रकारचा विश्वासघात कवीच्या जीवनामध्ये या कल्पनेने केलेला आहे, या अनुभवाने केलेला आहे. आणि ते दुःख एवढं पराकाठीचं होतं की अशा प्रकारच्या दुःखाच्या झळा, तो अनुभव, तो साक्षात्कार कवीने अशा समर्पक कल्पनेतनं मांडलेला आहे. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने कवीच्या या जगण्याची सुरुवात झालेली आहे. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि अशा उर्वरित आयुष्यामध्ये कवीला जे सुख आहे ते सुख काही फार समाधान देणारं नव्हतं. आणि मग कवीने म्हटलं आहे की कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. तर अशा प्रकारचा एक विश्वासघात कवीच्या जगण्याने, त्या ठिकाणी या अनुभवाने, या दुःखाने कवीच्या जीवनामध्ये केलेलं होतं. आणि म्हणून कवी म्हणतायत की अशा या टप्प्यावर कवी ज्यावेळेस स्वतः तर अशा पद्धतीचं सुख दुःख हे अनुभव झाल्यानंतर कवी इतरांसाठी कुठेतरी काहीतरी दिशा घेऊन जात आहेत, काहीतरी एक विचार घेऊन जात आहेत, संदेश देऊन जात आहेत. म्हणून कवी म्हणतायत, सांगती तात्पर्य माझे सारख्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा अंधा. आणि कवीच्या अशा या त्या ठिकाणी असहाय्य जीवनामध्ये कवीच्या वाट्याला आलेलं जे काही अनुभव आहेत ते खूपच विदारक होते, खूप त्रासदायक होते, खूप वेदनाशामक होते किंवा वेदनादायक होते तर अशा या जीवनाबद्दलचं तात्पर्य, कारण प्रत्येकाच्या जीवनाचं एक वेगळं तात्पर्य असतं, एक वेगळा जीवनानुभव असतो. तसा कवीचा हा जीवनानुभव हे तात्पर्य सांगत असताना की कवीच्या जीवनामध्ये कुठल्याही अशा अपेक्षा आता राहिलेली नव्हती. कारण ज्या दिशा कवीने निश्चित केलेल्या होत्या त्या दिशावर सुद्धा कवीचा आता भरोसा राहिलेला नव्हता. जे तात्पर्य कवीने जीवनामध्ये स्वीकारलेलं होतं त्या तात्पर्याचा सुद्धा कवी त्या ठिकाणी स्वतःपुरताच मनामध्ये कुठेतरी विचार करत होते. आणि इतरांबद्दलचा अनुभव सांगत असताना कवी म्हणतायत की चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. म्हणजे कुठेतरी कवीच्या जीवनातली त्याची अनुभूती अशी आहे की कुठेतरी कवी चालत असताना सुद्धा कुठेतरी अशा या सगळ्या अपंग माणसाप्रमाणे कवीची अवस्था जीवनामध्ये झालेली होती. आणि म्हणून कवी म्हणतात चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. आणि कवीकडे पाहून अशा पद्धतीने पाहणारासुद्धा आंधळा झाल्याचा एक अनुभव कवीने या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे कवीची कोणी दखल घेत नव्हतं, अशा प्रकारचं एक कुठेतरी बहिष्कृत जीवन कवीच्या वाट्याला आलेलं होतं की कवीचं तात्पर्य, जीवनातलं तात्पर्य, कवीच्या जीवनातल्या दिशा या कुठेतरी अंधारून आलेल्या होत्या. एवढं दुःख कवीने जीवनामध्ये अनुभवलेलं होतं. आणि म्हणून की असा एक सामान्य माणसाचा, केवळ अपंग अंध माणसाचा अनुभव मांडत असताना कवीने ज्या अनुभूतीला ती व्यक्ती सामोरं जात असते तशाच प्रकारची एक अवस्था कवीच्या जीवनामध्ये झालेली होती. एक आंधळ्या व्यक्तीप्रमाणे, एक पांगळ्या केवळ पाय नसणाऱ्या या अपंग व्यक्तीप्रमाणे कवीच्या जीवनाची ही अनुभूती या तात्पर्यातनं, केवळ या अनुभवातनं कवीने मांडलेली आहे. आणि अशा समर्पक, अशा प्रेरक, अशा कुठेतरी अशा एक वेगळी अनुभूती मांडणाऱ्या, एक वेगळी चेतावणी देणाऱ्या अशा शब्दप्रतिमा वापरून कवीने कवीच्या जीवनाचा हा अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. एवढं पराकोटीचं दुःख कवीने जीवनामध्ये अनुभवलेलं होतं. आणि कवीकडे पाहूनसुद्धा लोक हसत होते किंवा कवीबद्दल कुठेतरी अवहेलना कवीच्या वाट्याला त्या ठिकाणी कवीच्या आसपासच्या लोकांकडनं केलेली दिसून येत होती. आणि मग कवी म्हणतायत की अशा लोकांसाठी मी आता बदलू पाहतोय
कारण आपलं जे झालं आहे ते झालं आहे, आपल्या वाट्याला आलेलं दुःख कदाचित आपण पचवले, परंतु अशा काही दुःखी माणसांसाठी आपण काहीतरी निश्चित करू शकू, असा एक आशावाद कवी अशा लोकांसाठी घेऊन जातोय. आणि म्हणून कवी म्हणतायत की माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. तर अशा कवीप्रमाणे जे अशा वंचित अवस्थेमध्ये जीवन जगत होते, अशा लोकांसाठी कवीने कुठेतरी काहीतरी कार्य करण्याचं या टप्प्यावर मनावर घेतलेलं आहे. आणि म्हणून कवी आपली जी अवहेलना झालेली आहे ती निदान आपल्यासारखं जीवन जगणाऱ्या माणसांची होऊ नये, किंवा अशा या दिशाहीन जीवन जगणाऱ्या घटकांची होऊ नये. असे लोक भरपूर आहेत. आशांची जी काही अनुभूती आहे ती अनुभूती केवळ आशांबद्दल कवी एक सकारात्मक विचार करतायत. आणि म्हणून कवी इतरांसाठी काहीतरी एक सामाजिक बांधिलकीचा विचार या ठिकाणी जपतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की आपलं जे अनुभवलं आहे ते कदाचित बाजूला ठेवून कवी स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या सुखासाठी कुठेतरी धडपड करतायत. आणि म्हणून ते म्हणतायत माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. तर अशा रीतीने कवीची ही जीवनानुभूती कवीच्या जीवनामध्ये वाट्याला आलेलं दुःख सुख याच्याबद्दलचं एक विदारक अनुभव व्यक्त करत असताना कवीने की ते कुठेतरी इतरांच्या, आपलं तर जीवन बदललं नाही, जीवनाच्या एका कुठल्या तरी अंतिम टप्प्यावर कवीला हे सुख वाट्याला आलेलं आहे. आणि म्हणून अशा या टप्प्यावर कवी सुखापेक्षा दुःखच आत्तापर्यंत जे काही त्याच्यामुळे जी कवीच्या मनाची होरपळ झालेली आहे, किंवा कवीचं जीवन त्याच्यामुळे खूप काही त्रासदायक कवीला वेदनादायक वाटलेला आहे, तो अनुभव इतरांचा असू नये म्हणून अशा टप्प्यावर असणाऱ्या केवळ त्याच्यापेक्षाही इतरांसाठी काहीतरी एक संदेश देण्यासाठी कवीने हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून एक सूर्य म्हणून एक तेजस्वी विचार घेऊन त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणणारा कवी कुठेतरी जाऊन त्यांच्या अगदीमध्ये एकरूप होऊन त्यांना काहीतरी एक हा संदेश देऊ पाहतायत. आणि म्हणून तोच अनुभव कवीने या शब्द प्रतिमेतनं मांडलेला आहे की माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी माझा पेटण्याचा सोहळा. म्हणजे कुठेतरी अशा क्रांतिकारक विचाराने कवी आता पेटून उठलेला आहे. कवीची जी आत्तापर्यंतची दुःखाने केलेली जी अवस्था आहे किंवा इतरांकडनं झालेली जी अवहेलना आहे त्याच्यामुळे कवी मनातून आता पेटून उठलेला आहे. आणि म्हणून कवी कुठेतरी एक तेजस्वी विचाराचा, एका क्रांतिकारक विचाराचा सूर्य होऊ पाहतोय. आणि अशा या सूर्याच्या भूमिकेमध्ये कवी अशा अंधारून आलेल्या अज्ञानरूपी जीवन जगणाऱ्या अशा दुःखी जनतेमध्ये जाऊन किंवा अशा तरुणांमध्ये जाऊन कवी त्यांना कुठेतरी एक मोलाचा संदेश देऊ पाहतोय. त्यांच्यामध्ये अगदी त्याच्यासाठी मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी अशी शब्द प्रतिमा कवीने योजलेली आहे स्वतःसाठी. आणि म्हणून कुठेतरी अशा या अज्ञानरूपी अंधकारामध्ये खिचपत पडलेल्या आपल्यासारखे अनेक आहेत, त्या समाजातल्या घटकांसाठी काहीतरी एक सूर्य होऊ पाहण्याचा एक आशावाद कवीने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि त्यांच्यासाठी काहीतरी एक नवा विचार देण्याची जी अनुभूती कवीने या शब्द प्रतिमेतनं मांडलेली आहे. आणि मग त्यांच्यासाठी मी निश्चितच काहीतरी एक नवा मंत्र देईल अशा अपेक्षेने कवी त्यांच्यासाठी कुठेतरी हा नवा मंत्र घेऊन जात आहेत. क्रांतिकारक विचार देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. परंतु त्यावेळेला मात्र कवीच्या मनामध्ये अशी जे काही एक भडकती ज्वाला त्यांच्या मनामध्ये पेटून उठलेली होती, तर असा हा क्रांतिकारक विचार कवीच्या मनामध्ये तो आलेला आहे आणि त्याच्यासाठी कवी पेटून उठलेला आहे. आतून कवीची ही ज्वाला, भडकती ज्वाला, एक संदेश कवी अशा घटकांसाठी देऊ पाहतोय. तर अशी ही सुंदर कविता, एक सुंदर गझल, त्याच्यातलं गेय वैशिष्ट्य आणि त्याच्यातला खूप व्यापक अर्थ आपण अतिशय सहज त्या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णतः पहा. याच्यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओतनं तुम्ही त्याचा संदेश लक्षात घ्या आणि या कवितेचा अभ्यास तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या कवितेखाली आलेलं जो काही स्वाध्याय कृती आहे तीही तुम्ही या व्हिडिओमधनं अगदी त्याचा अभ्यास घरी करायचा आहे किंवा ती वर्गपाठाच्या वेळेमध्ये सोडवायचा आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. ही कविता आपली या 2 व्हिडिओमधने आपण पूर्णतः अभ्यासलेली आहे. त्या कवितेमध्ये आलेले काही शब्द तुम्हालाही त्या ठिकाणी लक्षात घेण्याच्यासाठी वेगवेगळ्या स्लाईड तुम्ही त्याचा विचार करायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.